नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा, यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सातारा जावली मतदारसंघातून शिवेंद्रसिंहराजे भाजपचे यांच्या विरोधात शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे माजी आमदार दिवंगत जी कदम यांचे सुपुत्र अमित कदम यांना मशालीचं चिन्ह मिळालं आणि त्यांना तिकीट जाहीर झालं. आता सातारा जावली मतदारसंघात जी सुरुवातीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बाजूने जी एकतर्फी लढाई वाटत होती, त्या लढाईत आता रंग भरणार आहे आणि या लढाईचं रूपांतर एका तगड्या फाईटमध्ये होण्याची शक्यता आहे. मुळात या मतदारसंघामध्ये शिवेंद्रराजेंना एक दीपक पवार सोडले तर दुसरा कोणी विरोधक नव्हता आणि दरवेळेला दीपक पवारच मैदानात असत आणि अपेक्षेप्रमाणे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एकतर्फी विजय होत असे आणि तिथं त्यांचा विजय होईल हे सांगण्यासाठी कुठल्या भविष्यवेत्त्याची गरज नसे. अमित कदम यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाबरोबर जाणं पसंत केलं आणि ज्या वेळेला ही विधानसभा निवडणूक जवळ आली त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की शिवेंद्रसिंह हे भाजपमध्ये असल्यामुळे इथं महायुतीतून आपल्याला अजित पवार गटाचं तिकीट मिळू शकत नाही. त्यावेळेला त्यांनी जावलीत तयारी सुरू केलेली होती आणि घोषणाही केली की यावेळेला मी कसल्याही परिस्थितीत सातारा जावलीतून निवडणूक लढणार. आणि त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडे आपली फिल्डिंग लावायला सुरुवात केली. शरद पवारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या ते संपर्कात राहिले आणि अपेक्षेप्रमाणे आता इथं त्यांना मशालीचं चिन्ह मिळालं आणि शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. अमित कदम यांना तिकीट देण्यामागं उद्धव ठाकरे यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, कारण शरद पवारांना या मतदारसंघाचा अभ्यास आहे आणि त्यांच्या कोट्याच्या ॲडजस्टमेंटमधून ही जागा जरी शिवसेनेला दिलेली असली तरी दीपक पवारांपेक्षा इथं अमित कदम चांगल्या पद्धतीनं फाईट देऊ शकतील असं त्यांना वाटलं असावं किंवा वरिष्ठ जे नेते मंडळी आहेत महाविकास आघाडीची त्यांच्यात तशी चर्चा झालेली असावी. त्यामुळं अमित कदम काही दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून होते. अमित कदम यांचे वडील आमदार जी कदम हे आमदार होते, माजी आमदार होते आणि त्यांच्या मातोश्री या पण राजकारणात काही वेळ होत्या. त्या जिल्हा परिषदेवर सभापती होत्या. अमित कदम हेही जिल्हा परिषदेवर सभापती होते आणि ते त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. जावली भागामध्ये विशेषतः बामणोली परिसर किंवा मेढा वगैरे या भागात अमित कदम यांना त्यांच्या वडिलांपासून मानणारे कार्यकर्ते आहेत आणि जावलीत जी एक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली शशिकांत शिंदे इथून गेल्यानंतर कोरेगावला, ती पोकळी आहे ती भरून निघाली नाही आणि जे नेते तयार झाले तिथं, मग वसंतराव मानकुमरे असू द्यात, रांजणे असू द्यात किंवा बाकीचे कोणी, हे सगळे शिवेंद्रराजे यांच्याकडे गेले. सदाशिवराव सपकाळ अजून थोडेफार कार्यरत आहेत परंतु ते पाठिंब्यापुरतेच असतात. 1995ला सदाशिवराव सपकाळ यांनी मुंबईतून इथं एंट्री केली. त्याआधी त्यांनी एक निवडणूक जी कदम यांच्या विरोधात लढली होती 1990ची. 1990मध्ये सदाशिवराव सपकाळ मुंबईतून इकडं आले जावलीमध्ये. त्यावेळेला सातारा जावली मतदारसंघ सेपरेट होते आणि जावलीमध्ये आल्यानंतर त्यांनी विधानसभा लढवल्या 90 साली आणि त्यावेळेला त्यांना 10,000 मतं मिळाली आणि ही मतं खूप होती. त्यामुळं सर्वांचं लक्ष इकडं वेधलं. शिवसैनिकांची संख्या वाढलेलीच होती आणि त्याचा परिणाम असा झाला की 1995मध्ये आमदार जी कदम ही निवडणूक हरले. इथं सदाशिव सपकाळ यांना 55,000 मतं पडली तर आमदार जी कदम यांना 45,000 मतं पडली. त्यानंतर वसंतराव मानकुमरे यांचंही मुंबईवरून आगमन झालं इथं. ते माथाडी कामगारांचे नेते होते आणि सदाशिवराव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, हिंदूराव निंबाळकर, नरेंद्र पाटील ही अशी चौकडी त्यावेळेला शिवसेनेची प्रसिद्ध होती. आणि वसंतराव मानकुमरे यांनी मग आमदारकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जावलीचे सभापती झाले. त्यानंतर एकत्रित कराड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देखील त्यांनी लढवली आणि आता वसंतराव मानकुमरे हे शिवेंद्रसिंहराजेंबरोबर आहेत. आता जावलीतील ही पोकळी अमित कदम यांनी भरून काढलेली असली
तरी त्यांच्यापुढं मोठी आव्हानं आहेत. 1999ला जर त्यावेळच्या निवडणुकांचा मतांचा मागोवा घ्यायचं म्हटलं तर 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शशिकांत शिंदे नावाचं माथाडींचंच एक नेतृत्व जावलीमध्ये आलं आणि एक वादळ निर्माण झालं आणि सदाशिव सपकाळे यांना तिथं पराभव पत्करावा लागला. शशिकांत शिंदे यांना 54,000 मतं मिळाली, सदाशिव सपकाळे यांना 42,000 आणि साहेबराव पवार यांना 16,000. 2004मध्ये शशिकांत शिंदे यांना 89,000 मतं मिळाली, सदाशिव सपकाळे यांना 45,000 मतं मिळाली. 2009ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि संपूर्ण जावली तालुका हा सातारा जावली या पुनर्रचित मतदारसंघात समाविष्ट झाला. त्यावेळेला शिवेंद्रराजे पहिल्यांदाच निवडणूक नवीन मतदारसंघात लढताना ही लढत एकतर्फी झाली. 1,27,000 मतं शिवेंद्रराजेंना मिळाली तर 21,000 मतं त्यावेळेचे शिवसेनेचे विरोधक नरेंद्र पाटील यांना मिळाली. 2014मध्ये शिवेंद्रराजे यांना 97,000 मते मिळाली, ते राष्ट्रवादीतून होते. दीपक पवार विरोधात होते, त्यांना 50,000 मतं मिळाली. दगडूदादा सपकाळ 25,000, काँग्रेसच्या रजनी पवार यांना 7,000 मतं मिळाली. गेल्या वेळची निवडणूक 2019ची, त्यावेळेला शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि शिवेंद्रसिंहराजे यांचे विरोधक असल्यामुळे दीपक पवार यांनी अर्थातच राष्ट्रवादीतून ही निवडणूक लढवली. शिवेंद्रसिंहराजे यांना 1,18,000 मतं मिळाली, दीपक पवार यांना 74,000 मतं मिळाली. दीपक पवार किंवा त्यांचे वडील साहेबराव पवार यांनी या निवडणुका लढवल्या शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात किंवा आधी अभयसिंह महाराजांच्या विरोधात. पण ह्या फक्त पारंपरिक लढती, यातून काही निष्पन्न होत नव्हतं किंवा नेतृत्व विरोधात तयार होत नव्हतं. आता ती जबाबदारी अमित कदम यांच्या खांद्यावर आलेली आहे. ती कशा पद्धतीनं पार पाडतात याबद्दल जनतेच्या मनात उत्सुकता आहे. अमित कदम यांचं नेतृत्व हे जनतेला किंवा मतदारांना आपलंसं करणार आहे. गोड बोलणं, हसून बोलणं आणि सामान्य लोकांच्या सुखदुःखाशी समरस होणं ही त्यांची महत्त्वाची खासियत आहे. शिवेंद्रसिंहराजे इथले अनभिषिक्त आमदार आत्तापर्यंत समजले जात होते आणि साताऱ्यातल्या किंवा जावलीतल्या काय समस्या आहेत त्या सगळ्यांना माहीत आहेत. त्या सगळ्या त्यांनी सोडवल्यात असा त्यांचा दावा असतो. परंतु त्या समस्या तशाच आहेत आणि त्या समस्यांना जर अमित कदम यांनी हात घातला आणि मतदारांना साथ घातली तर अमित कदम यांच्या पाठीमागं शहरी मतदारसंघ किंवा सातारा आसपासचा मतदार येऊ शकतो. फक्त जावलीतून त्यांना जास्त ताकद लावावी लागेल. ते जावलीचे भूमिपुत्र आहेत, त्यामुळं बाकीची आणखी त्यांना मदत कुमक मिळेल शिवसेनेची, जी जावलीकरांना शिवसेना प्रिय आहे मुंबईकरांच्यामुळे. आता अमित कदम शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात लढत असताना अनेक जण जे म्हणत आहेत की ही लढत एकतर्फी होईल किंवा काय, तर मला असं वाटतंय की ही लढत यावेळेला एकतर्फी होणार नाही. कारण दोन्ही महाराज एकत्र असले तरी आत्ता तुम्ही निवडणुकीची भाषणं वगैरे त्यांची बघत आहात मेळाव्यातील वगैरे, या भाषणांमध्ये सामान्य लोकांच्या समस्या, बेरोजगारी, MIDC, रस्ते, पाणी, आरोग्य हे मुद्दे येण्यापेक्षा आणि बाकीची डायलॉगबाजी ज्यादा असते आणि यात सामान्य जनतेच्या मनाला टच करणारे कुठलेही मुद्दे नसतात. भविष्यात साताऱ्याचं किंवा जावलीचं व्हिजन कशा पद्धतीनं असावं, इथली बेरोजगारी कशी कमी करावी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत काही योजना आखता येतील, शेतकरी जो समस्येच्या गर्तेत अडकलेला आहे त्यांना यातून कसं बाजूला करता येईल, इथलं पर्यटन कसं वाढवता येईल, सातारा शहराचा विकास कसा करता येईल किंवा MIDCमध्ये मोठ्या इंडस्ट्रीज IT वगैरे कसे येतील, तिचा मुद्दा हा निवडणुकीच्या वेळेलाच निघतो. उदयनराजे ज्यावेळेला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला ITची घोषणा झाली. आता शिवेंद्रसिंहराजे विधानसभेला आहेत त्यावेळेला त्यांनी ITची घोषणा केली. या इथल्या MIDCचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नाही आणि या बाबतीत अमित कदम यांनी जनतेशी जवळीक साधून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, तर त्यांना या निवडणुकीतलं यश दूर जाईल असं वाटत नाही. जावलीमधून आत्तापर्यंत शशिकांत शिंदे म्हणजे जुन्या जावलीतून शशिकांत शिंदे निवडून येत होते आणि नंतर शिवेंद्रसिंहराजे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडून ते कोरेगावला गेले, 2 वेळा निवडून आले. गेल्या वेळेला महेश शिंदे त्यांच्या विरोधात असताना शिवेंद्रसिंहराजे किंवा उदयनराजे यांनी त्यांना जी सातारा तालुक्याची गावं कोरेगाव मतदारसंघात येत होती त्या गावातून
मोठा अंतर्गत विरोध केला आणि तिथं महेश शिंदे निवडून आले आणि नंतर शशिकांत शिंदे लोकसभेलाही त्यांना अपयश आलं. आता यात दोन्ही महाराजांचा सहभाग आहे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी जिल्हा बँकेला फिल्डिंग लावली, परंतु तिथंही ते हरले जावली जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून. त्यावेळेला संपूर्ण जावलीकरांची त्यांना साथ मिळाली, लोकसभेला पण साथ मिळाली. आता सातारा जावली मतदारसंघात अमित कदम लढताना शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढे आव्हान उभे करताना शशिकांत शिंदे हा फॅक्टर जावलीतला महत्त्वाचा आहे आणि शशिकांत शिंदे त्या पद्धतीनं इथं वागतील आणि अमित कदम यांना सहकार्य करतील असं एकंदरीत वाटतंय. सातारा जावली मतदारसंघातून दरवेळी लोकसभा असू द्यात किंवा विधानसभा असू द्या 80-90 हजार मतं ही कुठलंही नेतृत्व नसताना दोन्ही महाराजांच्या विरोधात ही मतं पडतात समोरच्या विरुद्ध उमेदवाराला. याचा अर्थ इथली जनता दोन्ही महाराजांच्या विषयी किंवा त्यांच्या कामाविषयी खुश नाही, हे मी मागेही एकदा एका व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं. आता अमित कदम यांनी प्रचाराला सुरुवात करताना हे ज्या समस्या आहेत या मतदारसंघातल्या आणि त्या सोडवण्यात जे दोन्ही महाराज अयशस्वी झालेले आहेत त्या समस्या घेऊन कशा दूर करता येतील आणि भविष्यातील 5 वर्षाचं व्हिजन काय असेल हे मतदारांसमोर त्यांनी अगदी प्रभावीपणे मांडण्याची गरज वाटते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून अमित कदम यांना ही एक चांगली संधी आलेली आहे आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला ही जी एकतर्फी लढत वाटत होती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात किंवा त्यांनी तसा समज करून घेतलेला होता, ती आता लढत एकतर्फी न राहता त्या लढतीचं रूपांतर एका तगड्या फाईटमध्ये झालेलं आहे आणि याविषयी आपण अमित कदम किंवा शिवेंद्रसिंहराजे यांची मते घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटू. नमस्कार.